नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये. तर उज्जैन आणि ओंकारेश्वरची सुंदर सफर पूर्ण केल्यानंतर आम्ही पोहोचलो साची येथे. हा प्रवास आमच्यासाठी खूपच खास ठरला, कारण इतिहास, शांतता आणि अप्रतिम वास्तुकला यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळाला. साची हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या बौद्ध वारसा स्थळांपैकी एक आहे. इथला ग्रेट स्तूप हा सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बांधला होता. हा स्तूप भगवान बुद्धांच्या स्मृतीला समर्पित असून तो जगभरातील बौद्ध श्रद्धाळूंसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे काय, 200च्या नोटीवर हा स्तूप आहे. एकदा नक्की चेक कराल. स्तूपाभोवती असलेली 4 भव्य प्रवेशद्वारे म्हणजेच तोरणे खूपच सुंदर आहेत. त्यावर भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंग, जातक कथा आणि त्या काळातील कलाकुसर अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आहेत. इथे फिरताना प्रत्येक ठिकाणी इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटत होता. आजही हजारो वर्षानंतर ही वास्तू इतक्या चांगल्या अवस्थेत जपली गेली आहे, हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि खूप स्वच्छ आणि निर्मळ असं वातावरण या ठिकाणी होतं. आणि इथे जाण्यासाठी पहिला आपल्याला ऑनलाईन तिकीट्सच बुक करावे लागतात. त्यानंतर आपण इथे प्रवेश करू शकतो. ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी हा परिसर बघण्यासारखा आहे. परिसर एकदम स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. फोटो आणि व्हिडिओ शूट करणाऱ्यांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. हे बघा, इथे आम्हाला मोर दिसले होते. दिसतात आहे का तुम्हाला लांबून? तेव्हा उडत आहेत. किती छान वाटत होतं त्यांना बघून. सुंदर क्षण असे आम्ही कॅमेऱ्यात कैद करून ठेवले होते. खरंच खूप मज्जा आली होती आम्हाला इकडे. आणि फिरायचं म्हटलं तर हे खूप मोठं आहे. जेवढं फिरणार तेवढं कमी. खूप वेळ आपण इथे चांगल्या प्रकारे स्पेंड करू शकतो. खूप छान छान वाटा वगैरे इथे बनवलेल्या आहेत, पायवाटा. म्हणजे काहीच अडचण नाही येणार कोणाला. आरामात मस्त फिरू शकतात. मला तर खूप भारी वाटत होतं. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतोच आहे. आणि हे मेन सुरुवातीलाच बुद्ध विहार होतं, मी तुम्हाला दाखवायला विसरले. म्हणजे मी ते लास्टला शूट केलेलं. आणि आम्ही या विहारात सुद्धा गेलो होतो तथागत गौतम बुद्धांचं दर्शन घ्यायला. पण आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता. बाहेरून बघा ना किती भारी दिसतंय, एकच नंबर. म्हणून मी बाहेरूनच थोडासा व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही साची संग्रहालयात आलो. तिथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन मूर्ती, शिल्प, दगडी अवशेष, शिलालेख आणि ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळाल्या आम्हाला. आणि तिथे सुद्धा व्हिडिओ अलाउड नव्हते, त्यामुळे मग मी फोटोजच काढलेत. आता तुम्ही ते फोटोज बघू शकतात. आणि हे त्या साईडला घर आहे बघा, हे मार्शलचं. आणि विशेष म्हणजे सम्राट अशोकाच्या सिंहस्तंभाचा मूळ भाग इथे जतन करून ठेवलेला आहे. आणि खरंच मी जसं म्हटलं तुम्हाला की ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट ठिकाण असणार आहे फिरायला. इथे सुद्धा एकदम स्वच्छता होती. म्हणजे इथला परिसर खूप मनाला आवडणारा असा होता. किती नीट अँड क्लीन होतं बघा तुम्ही. तर हे बघा, मी सर्व फोटोज क्लिक केलेले आहे. म्हणजे व्हिडिओ अलाउड नव्हता. ते सिक्युरिटी गार्ड माझ्यासोबतच होते. व्हिडिओ नका काढू असं त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं. फक्त फोटोज तुम्ही क्लिक करू शकता. तर मी जेवढे माझ्याकडून होईल तितके फोटोज क्लिक केलेत. म्हटलं मला व्हिडिओ बनवायचा आहे. ते बोलले ठीक आहे चालेल. तर व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघा, प्रत्येक फोटोसोबत त्या त्या ठिकाणची माहितीसुद्धा होती. म्हणजे आपल्याला वाचून समजणार की काय कसं होतं ते. बस, तर मग आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. साचीची ही ऐतिहासिक सफर आम्हाला खूप आवडली. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण एका नवीन सुंदर ठिकाणी जाणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि जाता जाता साहिलला काय म्हणायचंय ते नक्की ऐका. बघा तो काय म्हणतोय. तर आमचं फिरून झालंय म्युझियम. आता आम्ही निघालोय दुसरीकडे जायला, उदयगिरी केव्सला. हम लोग खाएंगे आज बिरयानी, तवा तवा के बिरयानी खाएंगे बाद नॉनवेज, पूरा एक वीक के बाद नॉनवेज खाएंगे आज. देखो गाइस, मेरे भाई को कितना नॉनवेज का भूख लगा है बेचारा. कौवे दौड़ रहे, कौवे. नॉनवेज मिल नहीं रहा है, 4 दिन हो गए. मैं सोच रही थी चूहे दौड़ रहे होंगे तो कौवे दौड़ रहे मेरे भाई के पेट में.
चलो बाय गाइस, नॉनवेज के थाली पे मिलते हैं ना। हाँ मिलते मिलते खाली मिलना चाहिए नॉनवेज खाने के लिए, बाकी कुछ